नमस्कार मंडळी. आज आपण रात्रीच्या जेवणासाठी फक्कड असा बेत म्हणजेच आपण ज्वारीच्या पिठापासून थालीपीठ तयार करणार आहोत आणि तेही कांद्याची पात त्यामध्ये टाकून. अगदी झणझणीत असा हा जेवणाचा बेत. तुम्हाला जर रात्री काही हलकं असं खावंसं वाटलं तर नक्की एकदा करून बघा. करायलाही सोपे आहेत आणि पचायलाही हलके आहेत. त्यामुळे एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. घरात उपलब्ध जे काही पिठं असतील तेही तुम्ही वापरले तरीही हे थालीपीठ तयार होऊ शकतं. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे त्यासाठी आपण एक छोटंसं वाटण तयार करूया. तर वाटणासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ते एकदा सांगते तुम्हाला. इथे 5 ते 6 मिरच्या घेतल्या हिरव्या, त्यानंतर मूठभर अशी कोथिंबीर आणि कोवळ्या थोड्याशा काळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि इथे लसूण पाकळ्या 10 ते 12 घेतलेल्या आहेत. लसूण हा देशी इथे गावरान आपण लसूण घेतल्यामुळे तो थोडा बारीक असतो, त्यासाठी लसूण पाकळ्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. मोठ्या असतील पाकळ्या तर 5-6 घेतल्या तरी चालतील. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं हे सर्व साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे. थोडं जाडसर वाटण तुम्ही केलं तरीही चालेल. तर इथे आता हे सर्व साहित्य एक एक करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता ताजी हिरवी मेथी असेल तर मेथीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. पण इथे आज आपण कांद्याची पात वापरणार आहोत. तर आता हे बारीक करून घेते मी पूर्ण टाकलेलं मिक्सरच्या भांड्यात साहित्य आणि याचा आपण एक जाडसर ठेचा तयार करूयात. तर बघा, हे असा ठेचा हा तयार करून झालेला आहे आपला. वाटणही म्हणू शकता, ठेचाही म्हणू शकता. तर आता आपण पुढची तयारी करायला घेणार आहोत. तर असा एक मोठं ताट, कोपर काही असेल किंवा खोलगट भांडं ते घेतलं तर चालेल. आता त्यामध्ये आपण एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता वाटी कुठलीही तुम्ही घेऊ शकता आणि पिठाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता इथे आपण पीठ आधीच चाळणीने गाळून घेतलेलं होतं. आता एक वाटी आपण मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं. तर एक मध्यम आकाराची वाटी भरून इथे आपण यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे गव्हाच्या पिठामुळे थालीपीठ आपले नरम तयार होतात, म्हणजेच त्याचे तुकडे पडत नाही. आणि त्यानंतर सपाट वाटी भरून इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता प्रत्येक वेळेसच आपल्याकडे तांदळाचं पीठ असेल असं नाही, तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ आणि त्यानंतर गव्हाचं पीठ, बेसन पीठ तर आपल्या घरात असतंच. तर हे पीठं वापरूनही थालीपीठ तयार करू शकता. आता इथे माझ्याकडे होतं म्हणून मी इथे वापरलेलं आहे. तर इथे थालीपीठाला खमंगपणा येण्यासाठी आपण बेसन पीठ वापरणार आहोत. तर ते एक वाटी भरून मी घेतलेलं आहे. आता हे सर्व पिठं आपण इथे घालून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये. ते एकदा मिक्स करून घेणार आहोत आपण, म्हणजे सगळी पिठं एकसारखी अशी तयार होतात. आणि आता यामध्ये आपण एक एक करत पुढचं साहित्य घालून घेणार आहोत. तर इथे सर्वात आधी आपण इथे 1 चमचा भरून तीळ घेतलेले आहेत. आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्यानेच घेतलेले आहेत. तर 1 चमचा तीळ आपण इथे घालून घेणार आहोत आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरं इथे आपण यामध्ये घालणार आहोत. आता तसं तर आपण रेसिपी करताना चमच्याच्या प्रमाणाने मोजून घेतो, पण घरी तर आपण थोडंफार मागे पुढे टाकलं तरीही तो पदार्थ चवीला खूप रुचकर तयार होतो. तर इथे अर्धा चमचा परत मी जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचं जाडसर असं कूट करून घेतलेलं होतं. नाश्त्याच्या चमच्याने हे 3 ते 4 चमचे आपण कूट घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण हळद घालून घेतलेली आहे. पाऊण चमचा एवढी धना पावडर घातलेली आहे आणि कसुरी मेथी एक मोठा चमचा असतो नाश्त्याचा, तो भरून मी इथे वापरलेली आहे आणि कसुरी मेथी हातावर बारीक न करता तशीच घातलेली आहे. आता परत एकदा सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतलेला होता तो घालून घेणार आहोत. तर इथे सर्व पूर्ण या भांड्याचा काढून मी यामध्ये घालून घेणार आहे. आता कोरडे पूर्ण साहित्य जे होते ते आधी आपण पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे त्यामध्ये आणि ठेचाही घालून घेतलेला आहे. इथे आपण कांद्याची पात बारीक अशी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एक मोठा कांदा तोही बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि परत यामध्ये आपण मूठभर अशी कोथिंबीर वापरणार आहोत. कांद्याच्या पातीचं प्रमाण थोडं इथं जास्त ठेवलेलं आहे, कारण आपण कांद्याच्या पातीचंच थालीपीठ तयार करणार आहोत. त्यासाठी कांद्याच्या पातीचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा थालीपीठ करताना आणि कोथिंबीरसुद्धा इथे आपण घालून घेतलेली आहे. यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि टाकलेले सगळे साहित्य एकदा आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहेत.
एकदा पूर्ण साहित्य आपण मिक्स करून घेतल्यानंतर जसा भाकरीसाठी गोळा आपण तयार करून घेतो तसाच गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला थोडं थांबून थालीपीठ तयार करायचं असेल तर मग गोळा जास्त सैलसर असा तयार करू नका, कारण यामध्ये कांदा मीठ असल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि हा गोळा आणखीनही सैलसर तयार होतो. तर इथे तुम्हाला लगेच थालीपीठ तयार करायला घ्यायचं असेल तर आपण जसा भाकरीसाठी गोळा तयार करतो अगदी तसाच गोळा तयार करायचा. जास्त कडकही गोळा तुम्ही तयार केला तर थालीपीठ कडक तयार होतात. तर इथे बघा हा आपला गोळा तयार करून झालेला आहे. आता याला आपल्याला फक्त 5 मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर 5 मिनटं जरूर याला मुरू द्या आणि घाई जर असेल तर मग लगेचच तुम्ही घ्यायला म्हणजे थालीपीठ तयार करायला घेऊ शकता गोळा. तर इथे बघा 5 मिनटं झालेली आहेत आणि आपला गोळासुद्धा चांगला असा मुरला गेलेला आहे. तर आता आपण थालीपीठ तयार करायला घेणार आहोत. थालीपीठ थापण्यासाठी पोळपाट आपल्याला एक कापड ओला करून घ्यायचा आहे. तो इथे आपण या पोळपाटावर असा टाकून घेणार आहोत. आता वरून हाताला लावण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला हाताला थोडं थोडं पाणी लावत थालीपीठ थापून घ्यायचं आणि हा कापड ओला करून घेतलेला आहे, पण थोडं वरून आणखी पाणी मी यावर टाकून घेतलेलं आहे. आता पाहिजे तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठ थापत असताना आपल्याला ते पूर्ण पातळ असं थापायचं आहे. इथे थालीपीठ जरासुद्धा तुम्ही जाडसर असं थापून घेतलं तर ते कडकही तयार होतं आणि थोडा म्हणजे वेळ झाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे पडायला सुरुवात होते. तर तसे होऊ नये यासाठी थालीपीठ पातळ असं थापून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला अगदी कुरकुरीत असं ते भाजता येतं आणि चवही त्याची खूप छान लागते. बघा आता हाताला अधूनमधून पाणी लावायचं आणि थालीपीठ थापून घ्यायचं. बघा आता पूर्ण पातळ असं हे थालीपीठ थापून तयार झालेलं आहे आपलं. आता मध्यभागी याला आपल्याला एक होल तयार करायचं आहे आणि असंच पातळ थालीपीठ थापून घ्यायचं. आता इथे मध्यभागी एक होल तयार करते, म्हणजे यामध्ये तेल टाकून आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत. तवा आधीच गरम होण्यासाठी मी ठेवलेला होता. तवा गरम झालेला आहे, पण इथे पहिलंच थालीपीठ असल्यामुळे तव्याला आपण तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे थालीपीठ तव्याला चिटकत नाही आणि पहिलंच थालीपीठ असल्यामुळे आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे. आता तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आधी आणि नंतरच थालीपीठ टाकून घ्यायचं. आता थालीपीठ इथे आपण यावर टाकून घेतलेलं आहे. गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची आणि इथे आपण मध्यभागी आणि कडेनी पूर्ण तेल यावर टाकून घेणार आहोत. आता इथे आपल्याला 2 मिनिटानंतर थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे. गॅसची स्पीड इथे मिडियमच ठेवलेली आहे. परत एकदा आपण तेल टाकून घेणार आहोत मध्यभागी आणि पूर्ण थालीपीठाच्या कडेनी. आलटून पालटून आपल्याला थालीपीठ छान याला सोनेरी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जराही इथे कुठे आपल्याला गॅसची स्पीड कमी करायची नाही किंवा वाढवायची नाही. मीडियम स्पीडवरच थालीपीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आणि बघा हे थालीपीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे. जरासुद्धा वातळ असं हे थालीपीठ झालेलं नाही. अगदी कुरकुरीत असं हे थालीपीठ लागतं. आता राहिलेले आहेत ते सुद्धा असेच थालीपीठ तयार करून घेऊया. तर इथे बघा आपली गरमागरम खमंग खुसखुशीत अशी थालीपीठं तयार झालेली आहेत. आता गरम असं थालीपीठ आणि त्यावर घरचं ताजं असं लोणी आणि सोबत आहे लोणचं, टोमॅटोचा इथे आपण ठेचा तयार केलेला आहे आणि ताजं असं दही, सोबत कांदा इथे आपण घेतलेला आहे. तर रात्रीच्या जेवणासाठी फक्कड असा हा बेत तुम्ही नक्की एकदा करून बघा. भाजी चपाती खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर हे कांद्याची पात टाकून आपण ज्वारीच्या पिठाचे जे थालीपीठ तयार केलेले आहे ते एकदा नक्की करून बघा. तुम्हाला आजची आपली ही खमंग खुसखुशीत अशा थालीपीठाची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा आपण अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.